तर मॅचला सुरुवात होईल. स्वप्नील भालेराव असणार आहेत ऑन स्ट्राईक. हो यावेळेस पहा अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून तर काढला. त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला रवी आहे. थ्रो करतील आणि बरोबर महेश टोसर विकेट किपर कलेक्ट करतील. चांगला क्षेत्ररक्षण, चांगले फिल्डिंग, चांगला चेंडू गॅदर देखील केला. यावेळेस विशाल सरकार ऑन स्ट्राईक होते, परंतु आपण पाहू शकतो त्यांना संपर्क तर त्यांनी केला, परंतु विक्की दास, सुब्रकांत त्या ठिकाणी डीप मिड विकेटवरून धावत पडत येतात आणि चेंडूवरती ताबा मिळवतात. स्टॉप करतात, अडवतात, उचलून फेकतात. तोपर्यंत एक धाव देखील संघाच्या खात्यामध्ये बॅटर फलंदाज जमा करतात. या पहिल्या 2 चेंडूंची कहाणी जर का आपण पाहिली तर 2 धावा आल्यात 2 चेंडूंवरती. पाहू शकतो तिसरा चेंडू खेळण्यासाठी स्वप्नील ऑन स्ट्राईक आहेत. इथे संधी असेल, खेळाडू धावत पळत जात आहेत आणि सुचित, हो एका हातामध्ये सुचितने प्रयत्न केला झेल टिपण्याचा, परंतु चुकीचा निर्णय त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. कारण अमित तांबे असतील, रोहन खरात असतील, स्वतः बिकीदास असतील, दिग्विजय असेल, शुभम असेल, यांच्या चेहऱ्यावरतीचे हावभाव, रिएक्शन, प्रतिक्रिया आपण पाहतोय. कारण सुचितकडून अशा प्रकारच्या चुका नक्कीच अपेक्षित नाहीत, ॲक्सेप्टेड नाहीत. पुन्हा एकदा हो यावेळेस आपण पाहिलंय रोहनने LBWची अपील केली. साहजिकच आहे या मैदानावरती किंवा नक्कीच या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लेग बिफोर विकेटचा नियम या स्पर्धेमध्ये किंवा या मैदानावर आपण पाहत नाहीत. पुन्हा एकदा शुभमला देखील स्ट्रगल करावं लागलं. पहा बॅक ऑफ द हँड, कारण आपण पाहू शकतो फलंदाजाला देखील अपेक्षा नसते की कुठला वळण हा चेंडू घेईल. अगदी रबर बॉल मध्ये देखील आपण गुगली पाहिली जे रोहन खरातकडे नक्कीच आहे. यावेळेस विशालच्या देखील बॅटमध्ये आपण पाहू शकतो क्षमता तर आहे, परंतु गुणवत्ता या ठिकाणी रोहनची देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतो. धपलकावरती आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ विदाउट लॉस 5. रोहन खरातला नक्कीच मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय. एक उदयोन्मुक्त आणि उभरता खेळाडू आहे. टेनिसमध्ये देखील अगदी आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर नव महाराष्ट्र पिंपरी परिसर असेल, HA ग्राउंड असेल, नेहरूनगर परिसरातील तिथून जी सुरुवात केली क्रिकेट खेळण्यास विशाल कांबळे सरांच्या नक्कीच आपण पाहिलं तर मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू आज सुप्रीमोपर्यंत गेला आहे. तसेच MPL देखील गाजवली. पहिल्याच मॅचमध्ये 3 महत्त्वाच्या विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. आणि मॅन ऑफ द मॅच देखील नक्की ठरला होता. परंतु यावेळेस अमित तांबे पुन्हा एकदा अजून एक पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील सर्वात चर्चित असणारा खेळाडू. कारण हा समोर जो आपण मुख्य स्क्रीनवरती खेळाडू पाहतोय एका स्पर्धेमध्ये हा देखील खेळाडू एकाच स्पर्धेमध्ये जवळपास 3 स्पोर्ट्स सायकल आपल्या नावी करणारा खेळाडू होता. पुन्हा एकदा थोडंसं स्ट्रगल आहे, कारण अतिरिक्त बळ नक्की चेंडूने घेतलं, परंतु अमित देखील पहा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा हा खेळाडू आहे. चेंडू कितीही दूरवरती असू द्या, परंतु मी तो चेंडू अडवणारच आणि अडवूनच राहणार हा विचार नेहमी त्याच्या चेहऱ्यावरती असतो. ओहो यावेळेस काय घडते मैदानाच्या आतमध्ये भाऊया आपण, मला वाटतं पंच त्या ठिकाणी चर्चा करतील, डिस्कशन करतील, चॅट करतील आणि कळवतील की चेंडूला लागली आहे का नाही बॅट. पंचांचा इशारा वाईट बॉल, अतिरिक्त अवांतर धाव. कारण यस डिस्कशन केले आणि कळवलं
की दिशा भरकटला या चेंडूची जो आवाज आला तो ग्राउंडचा होता. हा चेंडू खरा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड आहे. एक चेंडू जर का आपण पाहिलं तर यष्टांच्या ऑफ साईडला दुसरा चेंडू बॅटर आणि लेग स्टम्प्सला मिस करत जाणारा लेग साईडचा वाईड. पुन्हा एकदा शरीर भेदक चेंडूचा मारा केला. महेश टोसर देखील त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करण्यासाठी येतात. तत्पूर्वी त्या अगोदरच स्वतः अमित तांबे देखील चेंडू कलेक्ट करतात. बॉल किती झाले बॉल चेक करून नक्की सांगितलं जात आहे. 3 झालेत. साधिकच आहे जेव्हा जेव्हा एखाद्या षटकामध्ये जास्त वाईड किंवा नो पडतात तेव्हा पंच देखील कधी कधी कन्फ्यूज होतात. पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू. कारण जवळपास 1 महिनाभर पूर्वी एक स्पर्धा अशी होती त्या स्पर्धेमध्ये फायनल सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, बेस्ट बॅटर आणि प्लेअर ऑफ द सिरीज चा मान मिळवलेला अमित तांबे होता. यावेळेस बॅट तर चालली आहे. दिग्विजय घंटे देखील दूरवरती चेंडू सरळ सुसाट वाराच्या वेगाने होते फरार. विशाल सरकारच्या बॅटमधून धावा आल्या 4. चौकार. यावेळी देखील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अमितने नक्कीच अडवला. चेंडू डॉट भले एक चौकार आला त्यानंतर एक तेरी तो दुसरी मेरी असं अमितने कळवलं. 2 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती सुब्रकांत दास 14. सुब्रकांत हे बीके दासचं नाव आहे. चला थोडी घाई करा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देत आहेत महेश ठोसर. हा बिकी तुमचं खरं नाव सांगितलं तरी इथे पूर्ण व्यासपीठावर चर्चा झाली. कोण सुब्रकांत? शेवटचं षटक असणार आहे. 3 षटकांचा सामना 14 तर बनवल्या गेल्यात. पाहूया या 6 चेंडूंची कहाणी काय असेल. प्रहार तर केलाय. पुन्हा एकदा बिकी दास धावत पळत जात आहेत. अगदी वेगवान चित्ताची चपळाई त्या ठिकाणी फलंदाज दर्शवण्याचा प्रयत्न करतील आणि नजर हटल्यावर दुर्घटना देखील घटेल. अमित तांबे यष्टांच्या पाठीमागे चांगलं सुरेख कलेक्शन करतात आणि बिकी दास म्हणजे सुब्रकांत यांचं कौतुक असेल. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मैदानाचा ताबा घेणार आहे. प्रशांत शुक्ला. प्रशांत शुक्ला सर विनंती असणार आहे आप थोड़ा सा घाई कीजिए. आता मी म्हणेल की एकाच परिसरातील 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. हो हो यावेळेस स्विंग इन मेस. चेंडू पडून देखील आपण पाहिलं तर पहा थोडासा स्किट झाला. अतिरिक्त उसळ देखील त्या चेंडूला मिळाली. कौतुक महेश ठोसरचं असणार आहे. चांगली वेगवान गोलंदाजी महेशच्या माध्यमातून नेहमी व्हेरिएशनसाठी देखील महेशला ओळखलं जातं.
इथे मिस्टर स्ट्रोक आहे, फटका तर फसलाय. दिग्विजय घंटे त्या ठिकाणी धावत पळत जातात. तत्पूर्वी कलेक्शन पाहूया. ओहो, गोलंदाजाकडे होतं, चेंडू हातातून निसटला, पुन्हा एकदा यष्टांना लागला. तोपर्यंत 2 धावा पळून देखील काढल्या गेल्या. 17 धावा या 2 अंकाच्या मदतीने. हाच तो दिग्विजय पहा जो मुख्य स्क्रीनवरती नक्कीच जर्सी क्रमांक 79 परिधान करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण PWD सांगवी परिसरातील तीच स्पर्धा एक होती मानाची आणि मोलाची, जी डे नाईट. नक्की त्याची चर्चा आपण या चेंडू नंतर करूया. पुन्हा एकदा बॅटची कडा, अमित तांबेच्या हातामध्ये चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅकअपसाठी विकेट असला, आपण पाहतोय विकेट किपरकडे थ्रो, आणि यावेळेस फलंदाजाला धोका आहे का नाही, तर नाही असं कळवलं पंच दीपू रैना यांनी. धावा झाल्यात आताच्या 2 आहेत. किती आहेत? 19. यावेळेस संपर्क जोरदार आहे. प्रहार पाहू शकतो आपण. हो हो, षटकार. कॅच सुटलाय. कॅच आमच्या cricklife.in चे ऑपरेटर रोहित यांच्याकडून भले सुटलाय, परंतु महत्वाचा आमचा लॅपटॉप वाचलाय. कॅच सुटला तर चालेल, कारण आता नवीन लॅपटॉप आणलं. प्रहार केलाय प्रशांत शुक्ला. यावेळेस फुलरलेनचा चेंडू, दिशा दर्शवली. रोहन खरा चांगलं क्षेत्ररक्षण करतात, चेंडू कलेक्ट करतात, उचलून फेकतात, तोपर्यंत अमित तांबे. ओहो, लाजवाब थ्रो. फलंदाज तिथे प्रशांत शुक्ला धावबाद. जर का अमित तांबेंनी कलेक्ट जरी केलं नसतं तरी असं वाटलं की तो चेंडू बरोबर यष्टांवरती जाईल. चला बाकीचे खेळाडू, रहीम 11च्या खेळाडू विनंती असणार आहे, लगेच मैदानाचा ताबा घ्या, कारण वेळ आपल्याकडे नाही. आसिफ भाई प्लीज, कारण यानंतर देखील आपल्याला वेळेवरती मॅच सर्व संपन्न करायच्यात. एक चांगलं काम नक्कीच आपण संपूर्ण आताचा केवळ एकच, आताची 1 धाव त्या संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. बनवल्या गेल्या 26 आणि 27 धावींची गरज आहे. सत्तावीस धाव्यांची गरज असणारे जिंकण्यासाठी. चला चला, चला फलंदाज. चला शिरसाट स्पोर्ट्स संघाला विनंती असणारे आपण टॉससाठी या. आणि चला शिरसाट स्पोर्ट्स संघाचे संघनायक अरबाज जिथे कुठे असतील संपर्क करा. चला टॉस साठी शिरसाट स्पोर्ट्स. 5 इनिंग झाली आहे आणि इनिंग संपल्या टॉस होणं गरजेचं आहे.
सागर शिंदे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. अमित तांबे आणि ऋतिक तारू. एक चतुर आणि चालाक आहे. तर दुसरा फक्त आणि फक्त हार्ड हिटिंगसाठी ओळखला जाणारा ऋतिक तारू नॉन सेकंडला आहे. परंतु गोलंदाजी मार्कवर देखील टेनिस क्रिकेटमधील टावर या नावाने ओळखले जाणारे सागर शिंदे. हो, यावेळेस बॅटच्या हातील कडा होते. विकेट किपर त्या ठिकाणी आसिफ थोडंसं स्ट्रगल करतायत, परंतु बॅकअपसाठी आपण निलेश लोंढेला पाहतोय. हा पुन्हा एकदा निलेश सारखा देखील एक तेजतर्रार वेगवान गोलंदाज संघामध्ये सामील झाला आणि गोलंदाजी बळकट केली, मजबूत केली, घातक केली. यावेळेस आपण पाहू शकतो लोवर फुलटॉस चेंडू होता. दिशा दर्शवली, गॅप शोधला सूरज कोरम त्या ठिकाणी. गलती से मिस्टेक, पुला खालून पाणी वाहून गेला. 4 धावा. चुकीला माफी नाही. गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला होता, खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यावेळेस मिस टाइम थ्रो, फटका फसला होता. संधी होती. सागर शिंदेच्या चेहऱ्यावरती नाराजगी आपण पाहतोय. कारण आसिफने हा झेल टिपावा ही अपेक्षा सागरची होती, परंतु आसिफला असं वाटलं की सागर येईल, परंतु चूक झाली आहे. पाहूया आता ही चूक कितपत महागात पडेल. कारण अमित तांबे सारखा खेळाडू तुम्हाला वारंवार किंवा सारखी संधी देणार नाही. जी संधी तुम्हाला मिळेल त्या संधीचं सोनं तुम्हाला दोन्ही हातांनी करावं लागेल. पुन्हा एकदा संधी होती, परंतु आसिफचा प्रयत्न यावेळेस लाजवाब होता. जरी झेल झाला नाही तरी प्रयत्नासाठी 10 पैकी 10 गुण असतील. बॉल आपण पाहू शकतो 4 झालेत, 2 शिल्लक आहेत. सिंगल तर आली आहे. 5 धावा धबलकावरती आहेत. यावेळेस तेच तर्रार चेंडू होता. अगदी आपण पाहू शकतो ऑफसाईड दी ऑफ स्टंप आणि परफेक्ट वाईड यॉर्कर हा चेंडू इथे आपण पाहिला. बॅटर फलंदाज साहजिकच आहे, तयार असतील, सज्ज असतील व्हेरिएशनसाठी, परंतु वेग होता. शिरसाट स्पोर्ट्स संघाला विनंती, हा तुम्हाला शेवटचा पुकार आहे, यानंतर तुम्हाला कॉल केला जाणार नाही. पुन्हा एकदा चेंडू काहीचा खाली राहतोय. निराशा हताशा हाती लागते ऋतिक तारूच्या. न्यू बॉलर, नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पाहूया कोण असतील. चला वेळ वाचवा, महत्वाचं हे. 27चे टार्गेट आहे, 5 झालेत. अर्थातच 12 मध्ये 22. अभि अभि व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर देखील धाव
संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. शेवटच्या 12 चेंडू आणि आपण पाहिलं तर 21 धाब्यांची गरज असणार आहे. 27 हे टार्गेट आहे, 6 झाल्यात. आणि स्वतः अमित तांबे पंचांचा निर्णय येण्या अगोदरच पहा मैदान सोडतात, कारण चांगली खेळाडू वृत्ती इथे दर्शवली, गुड स्पोर्ट्समॅनशिप इथे दाखवतात. अपील देखील जोरदार त्या ठिकाणी प्रशांत शुक्ला असतील, गोलंदाज असतील त्यांच्या माध्यमातून केली. परंतु कौतुक इथे अमितचं नक्की असणार आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये स्वतः फलंदाज असं कधी म्हणणारच नाही की मी बाद होतो किंवा मी बाद आहे. परंतु अमित यांचा नक्कीच चांगला खेळ आपण पाहतोय. चर्चित खेळाडू आहे, परंतु यावेळी थोडीशी निराशा, हताशा त्यांच्या हाती लागतीये. पुन्हा एकदा न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्याचं नाव नाही, नाव काय? सुब्रकांत बिकीदास. चला थोडीशी घाई करा, बिकी यांना विनंती असेल. 27चं टार्गेट आहे, 6 झाल्यात, 21 बनवायतील 11. यावेळेस बिकीने प्रयत्न नक्कीच केला, परंतु कौतुक अभिचं पुन्हा एकदा होणार आहे. आसिफ लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण करतात आणि फेकी देखील बरोबर गोलंदाजाकडे सोपवतात. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर देखील धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होती. 8 धावा धबलकावरती आपण पाहणार आहोत. 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत आणि चेंडू शिल्लक असतील 10 बॉल 19. हा चेंडू आपण पाहू शकतो बॅटवरती तर आलाय, परंतु जितपत विशाल सरकार उभे असतील फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिले तर बाद होणार आहेत. आणि न्यू बॅटर, नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील, दाखल होतील. पाहूया पैलवान विशाल अण्णा हरगुडे. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर देखील आपण पाहिलं तर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. धावा आपण पाहू शकतो धफलकावरती 9 आहेत. 27चा पाठलाग आहे. करंट रन रेट 6चा आहे. अभिने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या, 2 गडी आपल्या नावी केले. लोअर फुलटॉस हा चेंडू होता, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहा दिशा तर दर्शवली गेली. सूरज कोरम पुन्हा एकदा चूक करतात. यावेळेस विशाल नसते ना तर अजून एक चूक सूरज कडून होती फिक्स. आज चेंडू काय सूरजच्या हातामध्ये बसायला तयार नाही. अकरा बनवल्या गेल्यात 2 गडांच्या मोबदल्यामध्ये. अभिने नक्कीच एक नक्कीच प्रभावित केलं या षटकामध्ये. मी म्हणेल की कालच्या दिवसभरापासून अभिने प्रभावित केलं, इम्प्रेस केलं.
यावेळेस प्रहार नक्कीच केला तर आहे, परंतु सुरेश क्षीरसागर त्या ठिकाणी डाऊन दी बॉल येत आहेत. रवी अजून एक आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहा कुस्तीपट्टू मैदानाच्या आतमध्ये पहिलवान सज्ज होतात. धावा धपलकावरती जर का आपण पाहिलं तर 11 आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. 27चा पाठलाग आहे. चला चला विनंती असणारी थोडीशी घाई करा. यानंतरचा देखील सामना आपण पाहणार आहोत. शिरसा स्पोर्ट्स विरोधात आई श्री प्रतिष्ठान. टॉस जिंकून निर्णय बॅटिंगचा निर्णय घेतला, परंतु रवीला हा चेंडू आपण पाहिला तर अजिबात समजूत दिला गेला नाही. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. अजूनही आपण पाहिलं तर सामना अतितटीतच असणार आहे, परंतु गोलंदाजी मार्कवर कुठला गोलंदाज येईल हे पाहणं गरजेचं आहे. कौतुक यावेळेस आपण पाहिलं तर अभिचं प्रत्येक खेळाडू करतील, कारण काय व्हॉट अ स्पेल मी म्हणेल की इथे टाकलाय. 3 खेळाडू आपल्या नाबी केले, 3 फलंदाज टिपले, 3 विकेट्स मिळवल्या. शेवटचे 6 चेंडू 16 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर निलेश लोंढे. नेहमी आपण पाहिले तर ते तर्रार चेंडू टाकण्यासाठी निलेश ओळखले जातात. कालच्या दिवसभरामध्ये देखील आपण पाहिलं तर कैलासवासी मधुकर गायकवाड स्मृती चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहत होतो. त्यामध्ये देखील एक चांगली बॉलिंग करत असताना निलेश पाहायला मिळाले. संपर्क अजून एकदा होतच नाहीये. यावेळेस मी म्हणेल की गती परिवर्तन केलं. 2 चेंडूमध्ये 2 षटकार बिकी दासने खेचले तर प्रशांत गायकवाड यांच्या वतीने 1000 रुपयांचा पारितोषिक. परंतु पाहू शकतो यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. फटका फसलाय. विशाल सरकार त्या ठिकाणी डाऊन दी बॉल येतील आणि झेल टिपतील. 3च्या 3 चेंडू इथे आपण पाहिले तर डॉट. एक विकेट देखील आपण पाहू शकतो त्यामध्ये मिळाली. सुचित राम मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतात, दाखल होतात. शेवटचे 3 चेंडू 16 धाव्यांची गरज. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केला, अडवलाय. केवळ 1 धाव आतापर्यंत खर्च झाली आणि चला आता क्षेत्ररक्षणासाठी देखील खेळू तैनात राहतील. आई श्री प्रतिष्ठान संघाचे सर्व खेळाडू मैदानाचा ताबा नक्कीच घेतील.
विशेषतः नक्कीच आपण पाहू शकतो मॅच पाहण्यासाठी आमचे